सो आज मी आलो आहे कोर्लाई गडावर. हे माझ्या मागचं मेन गेट आहे कोर्लाईचं आणि तिथनं बाहेर आलं की इथलं चर्च लागतं पोर्तुगीजांचं. तर आम्ही ॲक्च्युली काल रात्री आलेलो इकडे, वर 10लाच पोचलो आणि खाली आम्ही कॅम्पिंग केलेलं. ते झाल्यानंतर सकाळी आम्ही अख्खा गड पाहिला आणि आता चर्चच्या इथे चिल करतो आहे. तर गडावर बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. मी पहिले तुम्हाला गडाचा इतिहास सांगतो. तर हा गड मेनली इथला जो रेवदंडा क्रीक आहे तिथे लक्ष देण्यासाठी बांधलेला. आणि हे जे इथलं पाणी आहे साईडचं खाडीतलं ते कुंडलिका रिव्हरवरनं येतं आणि कुंडलिकाच्या इथनं वाटेत एक बिरवाडी नावाचा गड आहे जिथे मी जाऊन आलो ह्याच्या आधी. तर तो आतला गड आहे. आणि इथे बरोबर समोर ही कुंडलिका रिव्हर आहे आणि ती थोडी अजून पुढे गेली की डायरेक्ट समुद्रच लागतो. आणि बाहेर आलं आणि जिथे तो सीला लागतो तिकडे हा कोर्लाई आणि रेवदंडा हे 2 गड आहेत जे ह्याच्यावर लक्ष देण्यासाठी तेव्हा बांधलेले. तर तेव्हाचा हा काइंड ऑफ नेव्हल ट्रेड रूट होता आणि इथनं बोटी वगैरे डायरेक्ट आत जाऊ शकायच्या आणि त्याच्यामुळे ट्रेडिंग जास्त सोपं व्हायचं. आम्ही आता रेवदंडा फोर्टवर आहोत आणि इथनं बरोबर समोर कोर्लाई दिसतोय. तर हे जे आत लेफ्टला पाणी जात आहे ती खाडी आहे ज्याच्यावर लक्ष देण्यासाठी हे दोन्ही किल्ले बांधलेले. आणि ह्या फोर्टवरचा हा सर्वात बेस्ट पॉईंट आहे. इथनं पूर्ण पॅनोरामिक व्ह्यू मिळतो. हे इथलं त्या काळातलं पोर्तुगीजांचं चर्च आहे. इथली जी वरची भिंत आहे ती आता पूर्ण पडली आहे आणि इवन आत कुठल्याही प्रकारची मूर्ती वगैरे काही राहिली नाही आहे. पण इझिली मेकआउट करता येतं की हे चर्च आहे. मग जर चर्च सोडलं तर इकडे मंदिर पण आहे आणि खाली एक मस्जिद पण होतं. हे जे चर्च आहे त्याच्या एक्झॅक्ट मागे पोर्तुगीज भाषेत लिहिलेलं काहीतरी आहे. आता एक्झॅक्टली ते वाचणं इम्पॉसिबल आहे पण ABCD तर फिगर आउट करता येतात. इथे या गडावर टोटल 3 इन्स्क्रिप्शन्स आहेत पोर्तुगीजमधले. इकडे चर्चच्या एक्झॅक्ट समोर हा पोर्तुगीज क्रॉस आहे. तो पोर्तुगीज क्रॉस ह्या बुर्जाला लागून आहे ज्या बुर्जावर सिएद्रो असं लिहिलं आहे. तर मे बी ते तेव्हाच्या कुठल्या तरी जनरलचं नाव असेल जे त्यांनी त्या बुर्जाला दिलं आहे. आणि त्याच्या इथे साईडला ही बरीच खोल एक टाकी आहे. ह्याला हे 3 इनलेट्स आहेत. बेसिकली हे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे त्यांनी. तर हे गोड पाणीच आहे आणि इथनं त्याला ॲक्सेस पॉईंट आहे आणि त्याची डेप्थ बोलायचं झालं तर ती साधारण एक 25 फूट तरी असेल अजून. आणि घरच्या किंवा गच्चीवरच्या जशा टाक्या असतात तशा सेम प्रकारची ही टाकी आहे. तर आता मी इथे दाखवतो. ह्याला हे सगळे आउटलेट्स आहेत. इथे साईडला पण पाणी इकडे वाहून येण्यासाठी आउटलेट किंवा इनलेट्स आहेत. तर हे पाणी पूर्ण ह्या पॅनमध्ये कलेक्ट व्हायचं आणि त्या टाकीत जाऊन भरायचं पावसाळ्यामध्ये. तर असं ते असणार. 1700तली तोफे हे लगेच कळते. आणि या बुर्जावर अजूनही 4 तोफा आहेत. तर इथल्या तोफांना ना काही तोफांना हे कुत्र्याचं तोंड आहे. या जिथे मागची बाजू धरायची असते ती. इकडे एक तोफ आहे ज्याला 2 हँडल होते जे आता तुटलेत वाटतं. तर हे असं येऊन 2 त्याला हँडल होते हलवायचे. तर मी जो फोटो नेटवर पाहिलेला तिकडे ते हँडल्स होते. तर मला इच्छा होती ते पाहायचे पण अनफॉर्च्युनेटली आत्ता ह्याला तर नाही आहेत. लेट्स सी खालच्या कुठल्या तोफेला आहेत का. इकडे कसं आहे तो मागचा कंप्लीट आपण बाले किल्ला आहे असं म्हणू शकतो किंवा मेन कॅसल. तर तिकडे भरपूर बुरुज आणि मंदिरं, चर्चेस, बरंच काय काय. सो ते जर सोडलं तर ही एक नॅरो पट्टी आहे. तर
तो मागचा माझा कॅसल संपला की तिथनं ही अख्खी नॅरो पट्टी कंप्लीट समुद्रापर्यंत जाते आणि समुद्राला जाऊन संपते. तर तिकडेही एक 3-4 बुरुज आहेत, प्रॉब्ली तिकडे अजून थोड्या तोफा असतील आणि ते सोडलं तर बाकी मग गड तसा बघून होतो पूर्ण. मी आता इथल्या एक्स्ट्रीम नॉर्दर्न साईडला पोचलो आहे गडाच्या आणि इकडे खाली मला अजून एक 3-4 तोफा दिसत आहेत आणि इथे वर एक तोफ होती ज्याला नंबर 21 दिलेला. इथल्या खालच्या फोर्टिफिकेशनला पोचलो आहे आणि इथे ह्या ज्या सगळ्या रूम्स आहेत त्या बघतो. हे इथला एक एंट्रन्स आहे छोटा खालनं यायचा. सो इथला खालचा छोटा दरवाजा आहे. ज्या बोटी इथे पार्क करत असतील तिथनं लोकांना वर येण्यासाठी हा दरवाजा असणार त्या काळी. इथे अशा भरपूर रूम्स आहेत आजूबाजूला. तर ही गडाची सर्वात खालची लेवल झाली समुद्राला लागून आणि त्याला एक गेट पण आहे. याचा अर्थ त्या काळात इथे मे बी जे व्यापारी वगैरे असतील त्यांची राहायची सोय असू शकते. हे प्रॉपर क्वार्टर्स दिसत आहेत म्हणजे खिडकी आणि दरवाजा दोन्ही. आणि हे इथलं 4थं गेट, हे बऱ्यापैकी मोठं दिसतं आहे आणि हे ॲक्च्युअल पोर्ट आहे. हा तेव्हाचा पोर्ट असणार. म्हणजे समोरचं जे कन्स्ट्रक्शन दिसतंय तिथनं बोटी पार्क होऊन या इथल्या मागच्या गेटमधनं आत जात असतील. आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने ॲक्च्युली परत चाललो आहे गाडीकडे. आम्ही वर चढताना पहिल्या दरवाज्यातनं चढलो आणि आत्ता उतरत असताना शेवटचा दरवाजा जो पोर्टच्या इथला खालचा आहे एकदम तिथनं उतरलो आणि आता रिटर्न येतो आहे.